कारागृहातील बंद्यांचे मनपरिवर्तन होऊन त्यांचे समाजाच्या मुख्य प्रवाहात पुनर्वसन व्हावे यासाठी सकारात्मक वातावरण आणि नातेवाईकांशी संवादाची सुविधा महत्त्वाची आहे। याच उद्देशाने सांगली जिल्हा कारागृहातील नवीन मुलाखत कक्षाचे उद्घाटन माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। 62 लाखांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या सुसज्ज मुलाखत कक्षांमुळे बंद्यांना नातेवाईक तसेच वकिलांशी अधिक चांगल्या पद्धतीने संवाद साधता येणार आहे। आपल्या माणसांशी होणारा हा संवाद त्यांचा ताणतणाव कमी करून सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा देईल। याचबरोबर कौशल्य विकास विभागामार्फत प्रशिक्षण घेतलेल्या 81 बंद्यांनी संगणक डाटा एंट्री ऑपरेटरची परीक्षा उत्तीर्ण केली। यावेळी कारागृहात असलेल्या 15 बंद्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। मुक्तीनंतर नव्याने आयुष्य उभे करण्यासाठी हे कौशल्य त्यांच्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल। सुधारणा, कौशल्य आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला नव्या आयुष्याची संधी मिळणे हीच खरी सकारात्मक सामाजिक परिवर्तनाची दिशा असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले। या कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद भोकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमर नलवडे, विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, कारागृह अधीक्षक विजय कांबळे, कौशल्य विकास विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त हनुमंत नलवडे, नगरसेविका स्वाती शिंदे, तुरुंग अधिकारी माधुरी मोरे आदी उपस्थित होते।